पाणी सुटले म्हणून आम्ही नटलो पण आता आमचं अवघड व्हाय करते आम्ही गेलो पाणी सुटलं तुम्ही नटला बर पण आता आम्हाला वाटतं जमीन राहते गेल्या जमिनी गेली आमदारांच्याच घरी जा ना आता आमदारांनी येऊ दिली तर बरं आता त्यांनी घेतली ना जमीन इथं काहीतरी कुठे घेतली दिल्या आम्हाला काढली बंद पळावा कुठं चाललाय काय काढले की काढलं पिस्तल आम्हाला पळाच काढायचं पुढे खमकी भूमिका खणखणीत आवाज लय भारी गुंडांचा कर्दनकार संपादक तुषार खरात यांची जंगी मोहीम मान खटाव व सांगोला मतदारसंघातील बेधडक कामगिरीनंतर आता महाराष्ट्रातील गुंडांच्या मतदारसंघात मुसंडी मारणार लय भारीची धाडसी भूमिका गुंडांपासून लोकशाहीची मुक्तता मतदारांनो आता गप्प बसू नका तुमच्या गुंड आमदारांच्या भानगडी आमच्याकडे पाठवून द्या आमचा व्हॉट्सअप नंबर 7045513110 नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मसवड या परिसरामध्ये येथे मासाळवाडी मानेवाडी अशी वेगवेगळी गाव आहेत 5-6 गाव आहेत या ठिकाणी केंद्र सरकारचा एक भला मोठा प्रकल्प येतोय त्याचं नाव आहे मुंबई बेंगलुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच BMIC त्याला स्थानिक भाषेमध्ये महाराष्ट्रात त्याला MIDC बोललं जातं पण अशा 10-12 MIDC बसतील असा आवाढव्य असा हा प्रकल्प 5000 हेक्टर म्हणजे जवळजवळ 12.5 एकर पेक्षा जास्त जागेवर तो राबवला जाणार आहे परंतु ह्या जागा सरकारने अधिग्रहित करताना अनेक चुका केलेल्या आहेत काय चुका केलेत तर शेतकऱ्यांना बिलकुल विश्वासात घेतलेलं नाही दुसऱ्या बाजूला इथले जे स्थानिक आमदार आहेत त्या आमदारांनी त्यांचा एक पंटर जो आहे इथला तलाठी आहे त्याला हाताशी धरून अनेक जमिनी खरेदी केलेल्या आहेत तर हे खरेदी प्रकरण आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये संताप आहे दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना काही मोबदला दिला जाणार आहे नाही याविषयी सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी अक्वायर करताना त्यांना विश्वासात घेतलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासघाताची भावना तयार झालेली आहे शेतकऱ्यांच्या चांगल्या पिकाऊ जमिनी सरकारने अधिग्रहित केलेल्या आहे त्याच्यामुळे शेतकरी संतापलेला आहे आणि यामध्ये धनगर समाजातील शेतकरी जास्त आहेत मी त्या शेतकऱ्यांसोबत गप्पा मारणार आहे तर माझ्यासोबत एक शेतकरी आहे तिथं मला सांगा की हे जे जमिनी जे अक्वायर केलेल्या आहेत तर त्याविषयी तुमच्या भावना काय भावना आहेत आमच्या भावना अशी आहे की जमीन आमची काय द्यायची नाही आम्हाला त्यांनी विचारलं नाही गट नंबर ना माणसं नाही माहित होतं त्यांनी बदलून त्यांच्या मनानं समजा केलं कार्यक्रम काय करायचं फसवणूक माणसांची केली नुसती एक ही आमचं काय देऊन कुठं जायचं जत्रा कुठं न्यायची काय लोकांच्या गावाला जायला लागते आम्हाला आमची आई ती जमीन देऊन पुणे कुठं जायची बाय आमची बाई लेकर काय त्यांनी परत दुसऱ्या जिथं जमिनी आधी एक तर गाळ भरून केली त्याला नाव माणसाने खर्च केला हिरी पाडली कोणी बोर पाडली समजी आणि आता यांचं नाही ती चाललंय जे जमिनी घ्यायची आणि माणसं कुठं लावायची न उचलून असलं काय आजामध्ये MIDC आम्हाला काय नको आमच्या काय जमिनी द्यायच्या नाही त्या त्यांनी कोणाच्या असतील तिकडे बघायचं इकडे आमच्याकडे यायचं नाही अजिबात कसलंच एवढं आमची अपेक्षा अजिबात आमचे काय सुद्धा त्यांनी असं गपची काय करायचं ना आम्हाला काय सांगितलं नाही काय नाही कुठलंच काय ना त्यांच्या मनाने त्यांनी समजा पहिलं होते फसवूनच समजा गट नंबर बदलून टाकलं राहणार त्यांच्याच मनात समजा केलं मग अशी माणसं ऐकतील का मनात समजा घ्यायचं म्हणल्यावर समजा घरात बाहेर जातील घेऊन समजा प्रत्येकाला मग तर आमच्याकडे काय अजिबात काय आलं नाही पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला विश्वासात नाही घेतलं काय सुद्धा ना आम्हाला एकदम गट नंबर बदलायला जाऊन बघतोय असं काय झालं म्हणून त्यावर माहित नव्हतं आम्हाला काहीच ह्यांची समजा मनानं चाललंय मग तुम्हाला इथं कसं आहे इथले जे तुमचे लीडर असतील नगरसेवक असतील तुमच्या गावातले पुढारी असतील पुढारी कोणी कोणाला काय विचारलं भानगडच नाही पुढाऱ्यांना तरी माहित होतं का काय त्यांना आपल्यालाच माहित नाही कोणी बोललं तर त्यांना माहित आहे ना आपल्याला माहितच नाही तर ती बोललीच नाही बाबा असं आहे तसं आहे कुठं जाऊ येऊया नाही काय मग आमदारांनी आता कुणी केलं तर आपण कोणाला नाव घ्यायचं आमदार तर तुम्ही मत कोणाला आमदारालाच देता ना मत देतोय घ्या मी दिली घ्यायची आधी बरं ह्याच्या आधी दिली मग आताही देणार ना तुम्ही निवडणुकीला आता या MIDCचा काल ओढला तर हे पुढे विषय होईल आता काय होणार आहे ती बर अहो ते भिजतंय ना कुणी कुणी सांगितलंच नाही काय असं आहे बाबा म्हणून तरी जेव्हा समजा कालवा धिंगाणा आल्यावर नाव बदलल्यावर माझं त्यांनी आम्हाला काय सांगितलंच नाही बाबा ही MIDCचं काय भानगड आहे काय नाही समजा उतार बदलल्यावर आम्ही पळतोय पुण्या त्यांनी गपची बस काय केलं म्हणून त्यांनी काय सांगितलंच नाही काय सुद्धा अजमत नाही काय सांग राहणं मापली एवढा खर्च केले तर बागा लावली त्या विहिरी पाडली त्या घराशीत राहणं मापली ते
मग असं जमते का मापून जो अशी देतील का शेतकऱ्यांना? बर, आमदारांविषयी तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्यांनीच आणली एमआयडीसी म्हणतायत. तुम्हाला कधी त्यांनी ह्या तुमच्या शेत अहो, या माडीची आली बाई, आम्ही टाळ्यात वाजवत होतो की पाणी यायचं म्हणून. बर, पाणी यायचं पाणी आहे म्हणतो, बरं झालं आता पाणी यायचं म्हणून या माडीची यायची हे कोणाला माहिती होतं आधी? आम्हाला माहित आहे का असलं? पाणी आलं का? कुठं पाणी आता पाणी यायचं म्हणते तर जमिनीत चालली तर पाणी द्यायचं कुठं आता? बर आता घरात सोडायला लागलं म्हणजे पाणी पिऊनच मरला मी. बर, हा म्हणजे पाणी आणतो म्हणून मतं घेतली, मग ते दिली की आता पाणी यायचं म्हणते दिली पाहिजे जमीनच ना. घेतल्या. आणि जमिनीचा तर चालला दणकाता चालला समजून गुंडळून कपाळ मग आता. बर, हा हा, पाण्यात यायचं पाहिजे मत दिलीत पाण्यासाठी, तर आता पाणी जमिनी गेलं पाणी कुठं द्यायचं आम्ही? बर, आता घर सुद्धा राहिला तर पाणी द्यायचं कुठं मग? घर बी घेतली. घर सुद्धा राहिले, घर पण मापली ती. पण त्यांनी विश्वासात घेतलं असेल ना की आपल्याला इथं इंडस्ट्री आणायची, असं आमदार बोलले असतील ना तुम्हाला? अहो, आणायचे म्हणत होती की त्याच्या आधी 4 वर्ष सभा भरल्या माणसं टाळ्या वाजवायचे, पण या माटीची आल्यावर रान जाते हे कुणाला माहित आहे? या माटीची उद्या आम्ही पण म्हणायचो, उद्या टाळ्या वाजवायचो. आपल्यावर वंटा फिरल हे वाटलं आम्ही मला टाळ्या वाजवत होती या वाटी उद्या बस सोडला. बर, पण ती आल्या या वाटी नीती काही कोणाला माहित? आता व्हायचं जमिनीत चालले समजा, बर, घर बी राहत नाही, अच्छा. जगायचं कशावर? हे बागा लावले त्या कोण मकान हिरी माणसाचे कांदा समजा काय कोपराच राहत नाही माणसाचा. म्हणजे आता अलीकडच्या काही दिवसात हे आता सगळे शेतकरी तुम्ही वैतागले, हा तर मग आमदार तुमच्या समोर येत आहेत का मत मागायला? आता हे मत आले येणार की, पण तर विषय आता होईल की काय समजा व्हायचं असेल ती, पण आता काय हे तर काला उठलाय या माडीशीचा. पण तुम्ही त्यांना आतापर्यंत मत दिले, आता बी देणार ना? मत दिली की आता तसा विषय होईल की पुढे काय होणार आहे? तर आता आज लगे विषय होणार आहे का ही? बर, पुढची वेळ लेवलला काहीतरी माणसा समजा मनानं होणार आहे की काय व्हायचं असेल ती. मग आमदारांना तुम्ही काय सांगाल, सल्ला काय द्याल? आता आता आम्ही हे त्याला कसं सांगाय, त्याने सांगाय बाई बाबा तुमचं जात नाही तुम्ही भिवू नका असं म्हणलं. बाई आम्ही तर जाऊन विचारून काय आम्हाला सांगते नाही, तोंडी सांगायला काय हे राजकीय नेते तर थापाच मारतात. आता ते नेतं थापा मारायला काय? पुढचं नेतं जवळ येतं. त्यांना हे सांगावं थांबा, लागेल थांबा. की मंत्रिमंडळामध्ये तुम्ही निर्णय घ्या, मंत्रिमंडळाचा पॉलिसी डिसिजन झालेला निर्णय आम्हाला कागद दाखवा. मोर्चे नेत्याने बोललं पाहिजे, आता आम्हाला विचारणार नेत्यांनाच काय कळत नाही तर ते काय नेतं बोलतात. जवळ बिला तर कुठं पत्त्याला दाखवला तर आता कोणाला काय म्हणायचं? तुमच्या नेत्यांना जर खायला मिळालं तर ते कसं हे करणार? काय आता खाती ती का काय करते आपण बघितलं नाही. आता आम्हाला आता जमिनी निघाल्यात माहिती झालं तर माहितच नाही काय बर, की बाबा काला उठल्या म्हणलं राहतच नाही काय. आता मग आता आम्ही तर काय करायचं? बर, कितीची एकर जमीन आहे तुमची? आमची जमीन आहे की 20 एकर आहे की समजी. बर, म्हणजे तुम्ही भाऊ वगैरे असे? नाही आमच्या घरात माझी एकटी जेशीलाच 20 एकर आहे समजायचे घरात मिळून असं आपलं. बरं, सगळी गेली? कुठं घरच राहिले बजल फक्त. घर तरी वाचलंय का? बाटक्यात राहिले घर आणि अच्छा, क्षेत्र बाकीच्यांची घरं बी गेली, तुमचं घर तरी वाचलंय? त्या आधीत राहिल्यामुळे घर राहिलो आणि जमीन राहिली मसूळ आधीत. बर, ती सगळी जमीन समधीच गेली. बर, मग राहिलंय काय आता काय नाही राहिलं. अरररर. मग आता कसं मग आता करणार? पाणी काय आमच्या घरात सोडू गप राहिले तेवढेच. तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय काय मेन राखतो आता शेती किती शेती चालली आता कुठे चक्र राहायला लागेल जाऊन कोणी येते आता. अच्छा, आणि पाणी काय बोला घरात काय? आता कुठलं घरच ते राहिले कॅनलचं येणारं पाणी आलेलं, मग आता घरात सोडायला लागलं. आता कुठं सोडायचं? आमदारांनी जे कॅनल मध्ये पाणी हा. आणलं तर ते घरात सोडायचं? मग आता कुठं सोडायचं? आता जमिनीत राहत नाही तर सोडायचं कुठं आता? बर, नाही, दुसऱ्यांची रानं भिजवायला जायला लागलं आम्हाला आता त्यांच्या दारावर कोणाची आहेत त्यांच्या. आमदारांच्याच घरी जा ना. हम्म. आता आमदारांनी येऊ दिलं तर बरं. आता त्यांनी काढ- घेतली ना जमीन इथं काहीतरी? हा, कुठे घेतली दिल्या आम्हाला काढली बंद पळावं लागलं. कुठं चाललाय? काय काढली की? काढलं पिस्तल आम्हाला पळायचं काढायचं. पण ते काय, अहो ते काय गुंड आहेत पिस्तूल तसं काढायला? नाही म्हणत, पण प्रत्येकाचं मला आम्ही आमदारा मान्य म्हणा आम्ही कुठं तुम्हाला तुमचं गेलो जावं दगड बघायचं. अच्छा, हा नाही पण त्यांची जबाबदारी आहे ना लोकांच्या जमिनी वाचवणं, लोकांना विश्वास आता देणं. ते वाचव म्हणले ते सडकाईवरती यामध्ये आम्ही होऊन देत नाही, चांगलं झालं की हो. हा. म्हणते तसं त्यांचं म्हणणं आहे आधी पण. नाही असं तोंडी बोलण्याला काय अर्थ नसतो. नाही, कसं होतं आमचं आता? पुढारी सांगतो आम्ही कशी तिथे हा, गेली. तर त्यांना म्हणायचं मंत्रिमंडळाने घेतलेला पॉलिसी डिसिजन हम्म. आणि त्याचा निघालेला GR, तुम्ही GR आणून दाखवा. नाही ती पुढारी आमच्या इथे ती म्हणते आणि- बाबा हम्म. ही साईड रोड बसणं वरली त्यांची मसोड बसणं इकडे कडपत्र ह्या साईडला एमआयडी होत नाही बर. अशी पुढारी म्हणते. बाकीचे मग तुम्हाला होणार आहे की मग ते जे म्हणतात होत नाही, मग त्याच्यात तुमची जमीन जाते का? नाही मग राहते की ह्या बाजूची काय समजी इकडे ह्या बाजूला समजी राहते? जाईल. राहते की आणि नाही 7 बाऱ्यावर मग काय स्टॅम्प आहे? 7 बारा त्याचं हे आहे की काय आठ बार केल्यावर म्हणतात, stamp. शिका पडला की आणि मग त्यांना म्हणायचं राहते, मग शिक्का का टाकलाय? तीच म्हणते मग राहणार मापली आमची, मग राह तर मापाय नव्हतं. हा, म्हणजे फसवण्याचा धंदा मापून चालू आहे. काढलं पोलीस येऊन अशी दादा बसत होती आडवा गेल तर त्याला धरून टाकायचं गाडीत. होय का? हा किती जणांना टाकलं होतं गाडीत त्या दिवशी पोलीस? टाकलं नव्हतं त्या दिवशी होय. तिथे आधी चालता मीटर तवा बरेच जण कुंडली होती. पण माप त्यांना काय 18 दिवस जेलमध्ये घातलं वाटतं. घातले होते पण आता परत माणसं अडवतील पण त्यांनी बंदोबस्त लावला ना. हा, मग चुना फेकत आपलं बादल्या घेऊन फिरवत आपलं माणसं संघ पोलीस बर अशी बसवायची जागोजागा. मग माणसं आता एक दोघं कशाला जातील म्हणणार मापू दे जवळ बघू परत. बर, म्हणजे दंडेलीनेच चालू आहे सगळं. दांडगावनेच मापली रान काय माणसं देते का माणसं रान. बर,
मग तुम्ही म्हणताय की जर मग नंतर तर पिस्तूलच निघाल मग. पुणे त्यांना म्हणलं जमनी गेल्या तर ते म्हणणार मी काय करू, मग माझ्याकडे तुमची जमनी आली मी घेतली का म्हणलं, पुणे काय म्हणणार त्यांना, बरोबर. तुमची गेली एमआयडीसीत गेले बघा म्हणणार तिकडे तुम्ही. हं. बरोबर. आधी तर चांगल्या टाळ्या वाजवतो म्हणणार तुम्ही हुदे म्हणून, आता नको म्हणताय. हं. पाणी येत म्हणून हुदे म्हणायचं आधी. आणि आता राहणं चालली आमची पाणी कुठे द्यायचं, आता आम्हाला राहतच आहे काय तर. बरोबर. म्हणजे आम्हाला फसवणूक झाली म्हणाली ना थोडक्यात. फसवणूक हे सिरियस आहे, म्हणजे काय आहे, हा विषय हसण्यासारखा नाही. कारण आता राहणंच मापली म्हणजे आम्हाला गॅरंटी वाटते की राहतीस. रानं मापली, तुम्हाला तुरुंगात नेऊन टांबलं. हा काय सुद्धा नाही, कुठं सडकाचे पैसे मिळणार म्हणली, मग तेव्हा सडक आले तेव्हा बी आम्हाला गाडी टाकलं तुरून, तेव्हा त्याचं काय दिलं नाही. रोड झालं त्याचं पण नाही, कशाचं नाही. बर. कुठला तो रोड मोठा केला? रोड माळशिरस मला मसवडी. हो, आता वाढवला. वाढवला त्यावेळी जमिनी गेल्या. त्यावेळेस काही काल दिलं पैसे, काही काल दिलंच नाही. बर. टाकली काही गाडकून येऊन काही काल घेतलं पैसे रस्ता अडवून. बर. अच्छा. मग आता ह्याचा परिणाम निवडणुकीत काय होईल? कारण धडा शिकवायला एकच चान्स असतो. नाही होईल की समजेल एमआयडीसी नाही झाली ह्या साईडला, ह्या साईडची मग मत पडणार त्यांना. बर. नाही झालं पडणार की असं कसं. अच्छा. एमआयडीसी थांबत नसली तर माणसं रागाला येणारच ना समजी. हां. असं आहे. आता आधी कुठं तकडं म्हणत होती खाली खाली कुठं त्या मार्केट साईडला खालच्या साईडला कोपऱ्यात व्हायचं, तेव्हा तकडं म्हणलं होय ना का तकडं काय माळ राहणं जाईल. बर. पण ही समजा इथनं खाली विहीर जवळजवळ 100 असतील. आता ही जी रानं मापली ती हो. हिरीन बोर 100 असतील. अच्छा. सहज 100च्या वरच. बर. आणि एवढी आणि शेतकरी माणसांनी माती भरून माणसं मरायला लागली, गाळात लांब लांब आणत भरून टँकर डंपर. बर. ह्यातनं आता कुठं तरी पाणी आल्यावर माणसं चकाळी होती, हां. आता सरळ उस होती. हां. तर आता राहणंच राहत नाही तर कुठं उस लावायच्यात. बर. पाणी तरी आलंय, उन्हाळ्यात होतं का पाणी यावर्षी? नाही येणार आहे पाणी, येणार आहे म्हणते ती. नाही येणार आणि आलं, यामध्ये फरक आहे. पाईपलाईन चालू आहे ना. बर. नाही झालं तर चांगलं झाली, मतदान करणार घे. नाही म्हणजे झालं आम्हाला मतदानाला नाही, मग काय अडचण नाही. हा. पण येणार प्रॉब्लेम नाही म्हणलं तर का ते निर्णय झाला तर निर्णय म्हणणं झाला वेगळं, आणि ते आतापर्यंत 15 वर्षापासून पाणी आणतो म्हणले, आलं नाही. आता नाही, त्याने- एमआयडीसी नाही, त्याने- तुमची जमीन जाणार नाही म्हणणार, नाही आणि तुमचे इलेक्शन होऊन गेलं, एक तर स्टिक शिक्का मारलेत म्हणजे त्याने आपलं आधी सांगायचं बाबा येऊन काय तुम्ही भिवू नका, आपलं मी तो जाणतो. बोलणार किती मत पाहिजे म्हणल्यानंतर बोलणार ना. असं माणसं बी समजी निवडणुका झाले की घेणार काढून. काय अवघडच आहे पुण्यात, आता काय करायचं काय खरं नाही. पहिल्यापासून मत दिली आम्ही, अजून देणारच आहे, पण जमनी पाय भिलो आम्ही आता. बरोबर. जमनी चालली आणि पाणी कुठं द्यायचं हे आम्हाला कुठं पडले आता. बर. एमआयडीसीला जाईल ना, तुमच्या जमिनी जे गेले ते उद्योगपती जे घेतील त्यांना देतील ना. मग हीच अडचण झाली ना आता. मग इथनं माग आम्ही मतं दिली ती आम्हाला आता वाईट वाटतंय. मग अच्छा. मग आता इथनं मागे दिली आम्ही, पाणी यायचं म्हणली, इथनं माग आता कोणी पुढारी झालं त्यांनी काय केलं नाही, त्यांनी कामं केली, पाणी बांधलं म्हणताना आम्हाला बरं वाटतंय. मग आता असू दे म्हणून आपलं. हा. पण आता हे दुसराच कायदा निघाला, जमिनी निघाली समजे, त्यामुळे राहतच नाही आम्हाला काय. मग आता आम्ही कसं करायचं. अच्छा. बर. बघा, शेतकरी असं म्हणतात की बाबा पाणी येणार म्हणून आम्ही नटून बसलो, परंतु आता आमच्या जमिनीच गेल्या, तर आता करायचं काय, आता घरात सोडा पाणी, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. पिस्तूल घेऊन मागे लागतील अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद.